ती शिंदेंनी मगाशी असं विधान केलंय की लाडकी बहीण योजनेमुळे राज्य दिवाळखोरीत निघाले. मला असं वाटतं की सुरुवातीपासूनच विरोधकांना लाडकी बहीण योजनेची थोडी एलर्जी राहिलेली आहे. एका बाजूला ते म्हणतात की 1500 जर तुम्ही महिलांना दिलेत तर राज्य एकदम आर्थिकरित्या खपाट्याला जाईल, पण दुसऱ्या बाजूला त्यांच्याच मॅनिफेस्टोमध्ये 3000 आम्ही लाडक्या बहिणींना देऊ अशा पद्धतीचं त्यांनी आश्वासन दिलेलं होतं. त्याच्यामुळे हा दुटप्पीपणा आहे आणि हा सुरुवातीपासूनच आम्हाला पाहायला मिळालेला आहे. आम्हाला एका गोष्टीचं समाधान आहे की राज्याचे मुख्यमंत्री आज देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या 3 लाडक्या भावांनी योजना ही लाडक्या बहिणींसाठी राबवली आणि त्या लाडक्या बहिणींनी तिघांनाही आशीर्वाद दिले. आज महायुतीचं सरकार म्हणून आम्ही काम करत आहोत आणि अशाच पद्धतीनं पुढच्या कालावधीमध्ये लाडकी बहीण योजनाही चालू राहणार आणि त्यातून अधिकाधिक महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याची जी भूमिका आहे तीच आम्ही पुढेही चालू ठेवू. जे निकष लावलेत मॅडम, ते निकषामध्ये जर ज्या